आज दिवस तिसरा. आम्ही आता महानंदी इथे आलेलो आहे. महानंदी नंदी महाकुंडा जाऊन आंघोळ करणार आहे गरम पाण्यानं. सर्वजण आंघोळ करतात आणि दर्शन घेतात आणि इथून पुढचा प्रवास तिरुपती बालाजी एकदम ओके मध्ये होणार. बोलते सबको बोलते ओम नमः शिवाय. आजचा रूट विजू देशमुख जे सांगतील तसा होण्यात येईल. त्याच्यासमोर काय दर्शन अभी हम जा रहे हैं. तुम्हारा क्या म्हणणं है? किसका कारण नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी देश हटाओ, नरेंद्र मोदी बचाओ. और वो भी उल्टा हो गया है सारे. मोदी मोदी पूछता है तो आमदार जी क्या करू. आता दर्शन घेऊन मग सांगतो समोर काय. दर्शन झालेलं आहे. नंदियाल महानंदी आपण असं ओळखलं जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे. पण इथे सगळ्यात जास्त लुटमार आहे. लुटमार कशी, हरेक ठिकाणी पैसे घेऊन दर्शन करू देणे. जवळचे दर्शन अलग पैसे, दर्शनाला लागणे म्हणून लागण्यासाठी पुन्हा ते अलग पैसे. आणि टिस्कांडो म्हणतात म्हणा, नालकोण टिस्कांडो काय म्हणतात कोणाला ठाव मिळणार नाही. पुन्हा म्हणजे हरेक जागी लुटमार. तर या आपल्या देवासाठी येतो आपण. पैशाचा काही विषय नाही, पण रे इतकं नसते. ह्या तुम्ही पण धनुभाऊच्या हिशोबाने घ्या ना. धनुभाऊ माहित असेल तुम्हाला कोणी. आम्ही तुम्हाला सांगतो, विषय झाला सिरियस झाला. आता विषय होईल. आता आम्ही आमच्या शनगावत एक मंदिर राहण्यात येईल, धनुभाऊ आमदार मंदिर. या मंदिरामध्ये सर्वांना इथे 50 रुपये एंट्री, तिथे 500 रुपये एंट्री राहील. आणि साऊथ वाल्यांना 100% 1000 रुपये एंट्री राहील. याच्यापेक्षा जास्त सुविधा देऊ. जास्त सुविधा राहील. धनुभाऊच्या नावाचं मंदिर. धनुभाऊ लोकांना पाहू ನಾಟಿಗೆ ನಾನು ಕೊಬ್ಬರ ನೂರು ಲಕ್ಷ ನನ್ನ ನರೈನಾ ನಾಡಿಗೆ ನನ್ನ ನನ್ನ ಮಾತು ನನ್ನ ಕೆಂಪರ. आता हे नंदियाला डबल एक्स करणार आहे. इथं वरी दाखवायला 5 रुपये चप्पल 15 जणांची. हे दाखव हे होतो. हे बघा लुटमार सगळी बा लुटमारी. 80 रुपये घेतले म्हणून 160 रुपये घेतले. चप्पल ठेवायची. हे पाय ते एवढे पैसे देऊन चप्पल सापडे भावाचे काय वाटतंय. हे माणूस येतो लुटमार एवढी. 10 रुपये 50 रुपये. ये साउथ का आदमी साला है. देखो हमारा आदमी. आता आम्ही महानंदीचं दर्शन घेतलं आणि त्या समोर एक मोठा नंदी मूर्ती बघू शकता तुम्ही. दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही याच्यानंतर तिरुपती बालाजीकडे निघते. तर आता विजय तुम्हाला बोलतील 2 शब्द. अब हमने महानंदी का दर्शन लिया, कुंड में स्नान किया. अब ये महानंदी का दर्शन लिया. अब हम रवाना होने वाले हैं तिरुपति बालाजी. हमारा सन ओला आने वाला है, इसलिए हमने नंदी का दर्शन लेना बहुत ही लाजमी समझा, बहुत ही अच्छा समझा, इसलिए हमने ये दर्शन लिया है. नंदियालचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बालाजीसाठी निघलो होतो. आता आम्हाला भूक लागली तेव्हा आम्ही जेवासाठी थांबलो. बालाजी आणि नंदियालच्या मध्ये थांबलो. इथून 180 किलोमीटर आहे बालाजीचं दर्शन आता मंदिर. आता त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही स्वयंपाक पोर करायला. आमच्यासोबत गॅस भट्टा सगळं हो. इथे बबलू देशमुख आणि नितीन देशमुख हुंडा चुरा इथं. बाकी महाराज मिरच्या कपड्यात विशाल काय कराल तू. बरं आपले जीवनराव भाजीपाला कापायला सांगितलं. जीवनराव भाजीपाला अशीच काय भट्टा आणल्याकडे अशी स्वयंपाकाचा आचारी सगळ्यांचा नियोजन देणार आहे काय करायचं काय नाही. याच्यात आपल्याला डाळ शिजवायची, त्यानंतर याच्यात आपल्याला भाजीची फोडणी द्यायची आणि आपल्या पोळ्याच्या उंडा बबलू चुरत आहे. बबलू उंडा दाखवा बबलू भैया उंडा चुरत आहे. त्या पोळ्या नितीन भैया बबलू भैया टाकतात
त्याच्यानंतर भाजी पोळी राईस आपला तयार होईल. ओके 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 खाणार राहू दे जोरा राहू दे आरामशीर. आता आपण नंदियालाच्या पुढे जेवणासाठी थांबलेलो आहोत. हा राईस तयार झालेला आहे. हा गोटू भया आता पोळ्या करत आहे. याईनं कांदा लसण सोडलेला आहे. बबलू भया पोळ्या मारत आहे. आमचे ड्रायव्हर साहेब आता पोळ्या लाटत आहेत. करण भया भाजत आहेत. दाजी पण आचार्याला सहकार्य करत आहेत. आता त्या डाळीला फोडणी द्यायची आहे. ती डाळ तयार आहे आमच्यासाठी. आता सर्वांनी सहकार्य करून आम्ही डाळ हे सहकार्य करू. याच्यासाठी टमाटा कांदा लसण मिरची हे सर्व तयार केलेलं आहे. मसाल्याचे डबे पण आहेत. आता या डाळीला फोडणी देणार. राईस डाळ चपाती आम्ही सर्वजण याचा खूपसूरत निसर्गाचा आनंद घेणार. खूपसूरत आता तुम्ही बघू शकता. तुम्ही पाहिलं पण असेल बघ किती नंबर वातावरण आहे. पुन्हा खरंच ते बघा मंदिर बघू शकतो. हे सगळं जंगल टाईप एरिया आहे. आणि तर कोणी काय म्हणत पण नाही. आणि कोणाचा आमचा कोणाला त्रास नाही. कोणाचा आम्हाला पण त्रास नाही असा विषय. आता हे गोट्या हे सगळे पोरं म्हणजे सगळे जेवढे काय आलेत ना सगळं काय ते काही मदत करू लागायचं. सगळं पद्धतशीर पण आहे. आणि पुन्हा आमचे अजून तर ही तरी सुरुवात आहे. अजून भरपूर राहिले लय स्पॉट राहिले. फक्त आता 3रा दिवस आहे. एक नंबर जेवणाचा आस्वाद सर्व मंडळीला भेटणार याची खात्रीशीर 100% गॅरंटी देतो. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आनंद भेटणार. हॅलो करण भाऊ करण दाजी भाजी कस काय झाली? कस काय भाऊ गोपाल भाऊ कस काय भाजी झाली? भाजी झाली वस्ताद आणला आम्ही. महाराज ऋतू डबल भाजी तुमचं जेवण झालं. भाजी कस काय झाली? एकच नंबर भाजी झाली. पोळ्या बी लय छान झाल्या. फोटो भाऊ भाजी कस काय झाली? आता नितीन आणि मी आज भाजी बनवलेली आहे. तरी सर्वांना भाजीचा आस्वाद खूप आवडलेला आहे. डाळ भाजी राईस आणि चपात्या बनवलेल्या आहेत. आमचे गंगा भाऊ सहकारी मी राजमपेटा इथे आता आम्ही जिरा सोडा पिते. गोपालराव गोट्या इजभाऊ ना एवढं म्हणजे एवढी भयानक भाजी केली होती. ते आम्ही जेवण केलं त्यानंतर आम्ही ती गोष्टी केलो ना. आता आम्ही आता खूप जेवण झालं होतं. आराम केला ट्रॅव्हलिंग मध्ये. आता थोडासा जिरा सोडा घेत आहेत आम्ही. आता आम्ही आलो तिरुपती बालाजी इथे. आणि आता आम्ही आल्यानंतर रूम करणार. आम्ही तिकीट जे म्हणजे तिकीट असते पास असतील ती पास जर भेटली तर आता बघतो. काही भेटले तर मग आम्ही रूम करून तिथे राहणार. आणि सकाळी आम्ही जाणार बालाजीला उद्या सकाळी. आता इथे झोपणार आहेत आम्ही. बघू शकतो पोरं वगैरे. आणि व्हिडिओ मध्ये इथे आलता स्टे आहे म्हणा. गोविंदा व्यंकटरमणा अहो आम्ही नेमकं झालो पण एवढं करमणूक पाहिली नाही. लयच वातावरण भारी चाललं. बस नेमकी आम्ही संध्याकाळी सध्या तरी पण काय क्लिअर दिसेना. पण गाडीतून जसं व्ह्यू दिसायला ना मंदिराचं ते सगळं दिसायला थोडंफार. पण व्ह्यू एवढा भयानक आहे खालच्या रोडवर की सगळं स्वच्छता एवढी चांगली इथे सांगू काय तुम्हाला. तर सकाळी व्हिडिओ मध्ये दाखवल. बोला व्यंकटरमणा गोविंदा. हे 1:50 झालेले तर. आणि आम्ही आता तिकीट साठी जाणार पास दर्शन पास साठी जाणार आहेत आम्ही. आणि सकाळी आम्ही दर्शनाच्या रॅलीत लागणार आहे. आणि बघू आता किती दिवस आता इथे म्हणजे आम्हाला कळते असे की इथं 3 ते 4 दिवस दर्शनासाठीच लागले. आता आमचे 1-2 दिवस जातील दर्शनात. खूपच वेळ लागला बाकी पाहू असं तसं दर्शन करून जायचं आम्हाला. आम्हाला आमच्या त्या रूमवाल्यांना थोडं गलत सांगितलं. ते म्हणे 3 वाजता तुम्हाला इथं तिकीट भेटेल. 3 वाजता चालू होईल. पण ते झालं होतं 1 वाजताच. आणि 3 वाजता आम्ही इथं आलो की 3 वाजता संपलं. आणि मेन विषय म्हणजे आता आम्ही सगळेजण इथं टोकन घेण्यासाठी पहिल्या रांगेपासून म्हणजे पहिल्या गेट पासून तर आम्ही इथं दुसऱ्या गेट पर्यंत आलो. आता गर्दा बघू शकता तुम्ही. ज्याला भेटायचं नव्हतं त्याला भेटलं. थांबणार आहे. आणि आम्ही इथं नेमकं ज्या गेट पर्यंत आलो हे तुम्ही बघू शकता. आता याच्यावर नोटीस केलेली आहे की गर्दीमुळे गुरुवारी डायरेक्ट पास बंद. त्याच्यामुळे आता 2-3 दिवस पास भेटणार नाही. आता डायरेक्ट आम्ही फ्री दर्शनासाठी लागणार आहे. सकाळचे 4 वाजले तर तुम्ही गर्दा पाहू शकता इथं बालाजीला.
अरे बाबा आता हे ना टोकन साठी करताय सगळं टोकन साठी रेल्वे स्टेशन इथे समोरचं त्याच्यामुळे पण करता असू शकते टोकन काय भेटलं नाही मला आता आम्ही जाऊन रूमवर थोडा आराम करतो 4 वाजले जातात 4 वाजता आम्ही टोकनसाठी खूप प्रयत्न केले पण टोकन काय भेटलं नाही. आता सर्व आम्ही श्रद्धाळू हे आमचे भक्तगण मंडळी हे इकडे जात आहे. आता रूमवर जाऊन आम्ही झोपणार इथं आराम. झोपणे का अरे किती लग रे